नवी मुंबई शेतकरी कामगार पक्षाचे वॉर्ड क्रमांक 105 चे उमेदवार इस्माईल खान यांच्या प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी माननीय विवेक पाटील, प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, दीपक जयस्वाल, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार इस्माईल खान आदी मान्यवरांचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की स्थानिक नागरिकांना तसेच मच्छीमारांना त्यांचा न्याय मिळवून देण्याच्या हेतूने शेतकरी कामगार पक्ष नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे। यासह सामान्य नागरिकांना सेवा सुविधा पुरवण्याचा हेतू देखील शेतकरी कामगार पक्षाच्या कायमच उराशी असतो, अशा भावना या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या। सुरुवातीला या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असतानाच या वार्ड क्रमांक 105 मधल्या जनतेला जाहीरपणे ग्वाही देऊ इच्छितो की हे प्रचार कार्यालय आज उमेदवाराचं आहे। तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या मदतीनं हे कार्यालय नगरसेवकाचं करण्याच्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा अशी विनंती या ठिकाणी निश्चितपणे करत आहे। आता इस्माईल खान यांना नगरसेवक का करावा हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडेल किंवा तुम्हालाही काय। इस्माईल खान हा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत। शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आता या ठिकाणी माझी आधीच्या दोन्ही वक्त्यांनी आपल्यापुढे सांगितलेला आहे। आम्हाला काही काम करायचंय ना, एवढी वर्ष झाली, 92 साली महानगरपालिका स्थापन झाली, अजूनही आमच्या दिवाळी गावच्या मच्छी विक्रेत्या महिलांना साधं मच्छी मार्केट अजून झालेलं नाही। ते मच्छी मार्केट करण्यासाठी आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे, हे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो। असे प्रश्न आहेत, गावातले छोटे रस्त्यांचा प्रश्न आहे, स्मशानाचा प्रश्न आहे, या वसाहतीमध्ये राहणाऱ्यांचे प्रश्न आहेत। हे सारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला ही निवडणूक निश्चितपणे लढवायची आहे। आणि इस्माईल खान सारखा एक तरुण जो तरुणामध्ये फेमस आहे, तरुणामध्ये त्याचं एक चांगल्या प्रकारचं वजन आहे, तरुणांशी चांगला संपर्क आहे, काम करण्याची उमेद आहे, काम करण्याची इच्छा आहे, प्रामाणिक आहे, त्याचबरोबर निस्वार्थीपणे काम करण्याची पद्धती आहे आणि हे सगळे गुण जर लक्षात घेतले तर अशा गुणाचा, अशा पद्धतीचा उमेदवार या वार्डामध्ये एकही नसल्यामुळं इस्माईल खानलाच आपण मदत करावा अशी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे करणार आहे। आणि तुम्हाला फरक दाखवून देणार आहोत आम्ही की शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा नगरसेवक कशा पद्धतीनं काम करत असतो हा फरक तुम्हाला येत्या 2-4 महिन्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी ह्या निमित्तानं देत आहे। दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सामान्य माणूस राजकारणाला कंटाळलेला आहे। राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असा सामान्य माणसाला एक समज झालेला आहे आणि ते समज होण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी सत्ता उपभोगली, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या सर्व पक्षांनी जी कारस्थानं केलेली आहेत ते पाहता सामान्य लोकांचा हा भ्रम होणं किंवा राजकारण म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचाराचं कुरण असा अर्थ होणं साहजिक आहे। तीच परिस्थिती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा थोड्याशा फरकाने आपल्याला ऐकायला मिळते। या ठिकाणी घराणेशाहीचं राज्य चाललेलं आपण सर्वजण बोलतो, परंतु त्याच्या विरोधात आवाज कुणीही उठवत नाहीये आणि या ठिकाणी जी एक आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून महानगरपालिका ओळखली जाते, अशा महानगरपालिकेमध्ये या भ्रष्टाचारावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा माजलेला हत्ती जेव्हा निघतो त्यावेळेला त्याच्यावर बसलेला माहूत त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत असतो, अशा पद्धतीनं भ्रष्टाचारानं माजलेल्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांना कुठेतरी वठणीवर आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जे शिलेदार आम्ही उभे केलेले आहेत, या शिलेदारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करा।